आली पाहिजे, त्याच्यावर विस्तारानं चर्चा झाली पाहिजे। आपण जे बोललात ते खरं की खोटं हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे आणि म्हणून अधिवेशन हे 2 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे घ्या असा आमचा आग्रह होता। 3 नाही तर किमान ठरल्याप्रमाणे 2 आठवडे तरी अधिवेशन घ्या हा आमचा हट्ट होता, परंतु सरकारनं हा हट्ट मान्य केला नाही आणि अधिवेशन हे 14 तारखेला गुंडाळण्याचं जाहीर करून टाकलं। विरोधी पक्ष नेते आहेत त्यामुळे हे अधिवेशन 1 आठवड्यापुरतं आणून ठेवलंय। असं आहे की सत्ताधारी पक्ष हा संख्येनं भरपूर आहे, खूप मोठा आहे, पाशवी बहुमत आहे, परंतु विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं त्यांच्यामध्ये नैतिक धाडस नाही। सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्याच घटकांना त्यांनी घोषणांनी फसवलेलं असल्यामुळं सत्ताधारी पक्ष संख्येनं जास्त असेल, परंतु विरोधी पक्षाच्या भडीमारापुढे विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं धाडस आणि उत्तरं ही सत्ताधारी पक्षाकडे नसल्यामुळं सत्ताधारी पक्ष हा अधिवेशन वाढवून घेण्यास तयार नाही। सर, विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात तुम्ही मागणी केली का आजच्या संपूर्ण सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये? काय उत्तर सरकारकडून देण्यात आलेलं आहे? मी सरकारला हे सांगितलं की आज वरचं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते त्यांची मुदत संपलेली आहे, विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या नावाची घोषणा झालेली नाही। आपल्या लोकशाहीची ही परंपरा आहे, लोकशाहीचं शान आहे, लोकशाहीची एक आपल्या सर्वांना जर का बूज राखायची असेल तर घटनेमध्ये, नियमामध्ये, कायद्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे। विरोधी पक्षनेता हा संविधानिक पद आहे, त्याला कायद्यामध्ये आधार आहे। उपमुख्यमंत्री पद ही पदं संविधानिक नाहीत, उपमुख्यमंत्री पद ही पदं कुठेही नियमामध्ये नाही, ही तुम्ही तुमची केलेली राजकीय सोय आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना असेल, विधिमंडळ नियम असेल, प्रथा परंपरा असतील, याच्यामध्ये विरोधी पक्षनेता हा असलाच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे आणि म्हणून येत्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद तुम्ही या ठिकाणी जाहीर करा अशा प्रकारचा आग्रह आम्ही धरलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।